आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरले। पण कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उल्पे यांना खड्ड्यांमुळे जीवनदान मिळाल्याची घटना घडली। 16 डिसेंबरला पांडुरंग उल्पे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे या ठिकाणी आल्या तेव्हा पांडुरंग उल्पे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले। त्यांनी शेजाऱ्यांना बोलवलं, त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं। रात्री 11:30 पर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते, पण अखेर त्यांनी प्राणज्योत मावळल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। आणि काही मिनिटातच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहोचली आणि जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले। सर्वांनी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली। सर्वजण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते। पांडुरंग उल्पे यांचा मृतदेह घरी घेऊन जात असताना रस्त्याच्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली। नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेलं आणि आज पांडुरंग उल्पे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आले। ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत। एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे।